एकच चेंडू शिल्लक आहे. हा 11 चेंडू मध्ये 40 धाव मारलेत. शेवटचा चेंडू नाही जमलं. पंच आम्हाला सांगते ते स्कोर बोर्ड वाले की 2 चेंडू शिल्लक आहेत. पंच किती धाव आहेत? विशालजी बांद्रे थोडं मैदानावरती थांबायचं आहे. लेकर सांगते ती 1 चेंडू शिल्लक आहे म्हणून. पंच एक वाईट होता का चेंडू? पहिला चेंडू वाईट होता. पहिला चेंडू वाईट होता. दुसरा चौकार. तिसरा चेंडू 1 धाव. चौथा चेंडू 4. पाचवा चेंडू 4 वाईट झाला 5वा परंतु आणि 6वा सुद्धा एक चेंडू शिल्लक असेल कदाचित. एक चेंडू शिल्लक आहे. स्कोरर आम्हाला सांगतेत बघा पुन्हा एकदा शुभमला चान्स भेटलाय. शुभम किती धाव केलतोय आतापर्यंत? किती? 34 धावा केलतोय शुभम. आणि शुभमला मला माघारी धाडलंय की नाही? धाडलंय. आणि धावा झालेत 44 धावा. 45 धावांचा डोंगर उभा केलाय. प्रयत्न करावा लागेल तो नालेबोडी संघाला. 12 बॉल मध्ये 45 धावा. काय बोलताय मामा तुमचा भाता चमकलाय? एवढ्या वर्ष नाही चमकला परंतु आज चमकतोय. कुठे गेले बँक खोली होते का बाबूराव धाडवे? हो बाबूरावजी धाडवे या इकडे या आमच्यासोबत मॅच पहा. मामी सुद्धा आलेत आमच्या. मामी काय बोलताय? आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलात आपण. आमचा संघ जिंकेल. चला बाबूरावजी पिंपले मार्गदर्शन करते संघाला. क्या असा केला तसा केला परंतु आपल्याला जिंकून दाखवायचं आहे. आलेले सर्व कासरंग बंधू सुद्धा त्यांच्या सुद्धा आगमन झालेलं आहे. शिरगाव गावातून बिलॉंग करणारे खेळाडू निलेशजी पिंगे लेख प्रत्येक ठिकाणी जाऊ. अंतिम 11 मध्ये नाचलं चालेल पण 12वा खेळाडू मी राहणार. कारण केतन म्हात्रे सुद्धा 12वा खेळाडू पासून सुरुवात केली होती. प्रवोद राकेश शिलदारकर इकडे या. आपल्या सत्कारानंतर उद्या शिवा घाला मला या इकडे. पुन्हा एकदा गरम होते. हवा येईल. सकाळपासून आम्ही तापलोय. तुम्ही 10 मिनिटं तापवा काय फरक पडत नाही. 5-10 मिनिटांसाठी कोण काळ होईत नाही. आम्ही दिवसभरात काळ होतो. सामन्याला सुरुवात होते ते होते हांडी लावते गोयलवाल. चला हांडी फुटली असेल तर क्षेत्ररक्षण लावा. बाबूराव धाडू यांचा संघ आहे ना तो. ते हांड्या लावतात. हा बघूया कोण ठराव चढतो. लागला चप्पल घालून पागल बसलो काय. चला सामन्याला होते सुरुवात. गोयलवाल लय हांड्या लावू नका. चला लय मॉप उशीर झाला आपल्याला. परत तुमच्या मुलं उशीर व्हायला नको. आणि विवेक धाडवे आपण थोडा आम्हाला संपर्क साधा. विवेक फिल्डिंगला गेलाय ना. ठीक आहे. अविनाश पाष्टे वैभव गोरिवले. अविनाश पाष्टे वैभव गोरिवले कुठं असेल तोरी द्यायचंय. प्रणय शिंदे
प्रणय शिंदे इकडे मला वाटतं कुडकी संघ आणि संदेरी संघाने नाणेफेक करून घ्यायचंय आणि पहिल्या चेंडूवर विकेट गेलाय संदेरी मोंटो आपल्या संघाला पाठवायचंय संदेरी आणि कुडकी संघाचा खेळाडूंना विनंती आपण नाणेफेकसाठी कुडकी आणि संदेरी कांदविलकर साहेब आपण नाणेफेकसाठी या नाणेफेक कॉईन या उन्हातच कॉईन उडवत आहे मॅडम नंतर फायनलचा उडवतील कारण मॅडम ना मानाचा स्थान आहे हो पाण्याला सुद्धा बाणाचा मालाडचा झालेला होता परंतु काय थोडस कारण आम्हाला भेटायला आला तो पाण्या का बॉक्स मध्ये यायचंय कुडकी संघाचा कर्णधार आलं राहुल मला वाटतं आधी आधी आले दाखवलं राज काय असत तो तर दुसरा कोण आहे संदेरी विशाल भाऊ आपण आपला कर्णधार घेऊन यायचंय सूर्यका चेंडू नाही जमलं गोदऱ्या बांधायचे आणि टीव्ही लावायच्या आपण इथून बघायचं चला दोघांनी यायचंय कुडकी आणि संदेरी कुडकी आणि संदेरी दोघांनी यायचंय प्रणय शिंदे आपण यायचंय प्रणय शिंदे आपण इथं थोडं यायचंय इकडे कॉम्प्युटर शिंदे आपण इथं थोडं यायचंय का पावसा संदेरी आणि कुडकी इकडे सकाळपासून कुडकी संघ खूप आराम करून बसला भाकऱ्या खाऊन सुकट खाल्ले कारण आम्ही आगरी आहोत ना नक्की ना नाही ऐकणार कोणाला आम्हाला सकाळ संध्याकाळचा जेवणच लागतो कौचा सुकट आणि भाकरी काय बराबर ना आम्ही सुद्धा येऊ तुमच्याकडे कारण पंकज सारखा युवराज संघा खेळाडू कुडकी संघाचा नावाजलेला आहे आणि संदेरी मध्ये चिंगल्या आणि भांगड्या चला भाकऱ्या ज्वारीच्या भाकऱ्या चला चिंगल्या चला विशाल भाऊ नाणेफेक करून घ्यायचा भाऊ आदिभाऊ आदेश कुडकी आदेश नाणेफेक साठी आहे आणि विशाल आणि एकच ओव्हरचा मला वाटतं मामा स्कोर झालाय तो 11-11 आणि हॅलो पण्या 10 बॉलची दहा चेंडूची मॅच राहील 10 चेंडूची मॅच कुडकी संघ अरे 10 चेंडूची 10 चेंडूची मॅच होईल कुडकी संघ आमचा मानस संघ आहे मामा काय बोला मामा नाही मामा जो बोलन ना मामा कुडकी संघाचा बलवान आहे आणि संदर्भ मामाचा आहे दोन्ही
दहा संघ बरं दहा चेंडू नाही दादा चेंडू मामा चला 10 चेंडूचा सामना असेल सेमी फायनलचा राऊंड 10 चेंडूचा सामना असेल नाणे 10 चेंडू नाही 10 चेंडूचा सामना होईल मामाने जो निर्णय दिलाय ना तर दोन्ही संघ मामाच आहे एक संदेरी पण आणि कोडकी मामा 12 मामा मामा 10 बोललेत मामा 10 बोललेत 10 चेंडू 10 अरे 10 बोललेत 10 बोल 10 चेंडूचा सामना होईल नाणेफेक कुडकी अरे 10 बोल 10 बोल धावसंख्या झालेली आहे 19 नाणे फेकून घ्यायचा मामा सामना कोंडविलकर साहेब 10 चेंडूचा सामना होईल कांडविलकर साहेब 10 चेंडूचा सामना होईल एका षटकामध्ये 5 चेंडू टाकले जातील सूर्यकांतजी त्यांना माहिती आहे आपलं ना आता मामाचं माणसं आहे काय आपण बोलू फायदा नाही मामा तुमचा मान तिकडे मोडत आहे सामना तिकडे त्या बाजून होतो सूर्यकांत माहिती आहे आपलं ना मामाचं माणसं आहे काय आपण बोलू फायदा नाही एक चेंडू मध्ये 20 धावा पाहिजे गोव्याला सांग का विजय झाला बाबूरावजी धाडवे कुठे आता करा आपल्या नातीला घेऊन आले काय ते पाय घेऊन नाती तर पाय घेऊन पहा एवढ्या वर्ष कधी चषक मारला नव्हता परंतु आज गेले सामन्यामध्ये पिंटूच्या मुलीने दाखवलं लेकीचं काय पाय गुण आहे ते 9 चेंडू मध्ये 30 धावा केला शुभमनी सामन्याचा किताब फटकावला शुभमनी